ज्याची भीती होती तेच झालं. इराण आणि अमेरिका इस्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या. आज 20% हॉटेल्स बंद. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरू आहे. युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर 1332हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 339हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये 12,000 इराणी नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे परिणाम भारतासह महाराष्ट्र आणि आता मुंबईत दिसू लागलेत. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील 3 दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा देशात आणि राज्यात पाहायला मिळतो आहे. गॅसचा तुटवडा मुंबईत आता जाणवण्यास सुरुवात झाली आणि मुंबईतील सद्यस्थितीत 10 ते 20% हॉटेल बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहार असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट संघटनेकडून देण्यात आली आहे. तुरवडा सुरू होईल नाही, तुरवडा सुरू झालेला आहे. कारण गेल्या गुरुवारनंतर आम्हाला जो आमचा नेहमी तो साठा यायचा तो यायचा बंद झालेला आहे. शुक्रवारी काही प्रमाणात आम्हाला साठा आलेला होता, पण त्याच्यानंतर गेले 3 ते 4 दिवस आम्हाला एक पण सिलेंडर मिळालेला नाही आहे सरकारकडनं. या विषयात असं झालेलं आहे की सिलेंडर नसल्यामुळे 20% आजच्या दिवसाला मुंबईचे हॉटेल बंद झालेले आहेत. तर हा जर सप्लाय जो आहे आम्हाला तो जर 1-2 दिवसात मिळाला नाही तर 1-2 दिवसात जवळ 60 ते 80% मुंबईचे हॉटेल बंद होते. नेहमी सप्लाय किती असते, किती टक्केवर असते दर दिवस किंवा दर महिन्यात जे स्टॉक वगैरे असते ते किती असते नेहमी म्हणजे कसं आहे, प्रत्येक व्यवसायावरती डिपेंड करते काय ते लोक विक्री करतात ते. पण एका सर्वसाधारण हॉटेलला जवळजवळ 2 ते 3 ते 4 पर्यंत सिलेंडर हा रोजचा आमचा एक रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे प्रत्येक दुसऱ्या दिवशी आम्हाला सिलेंडरचा साठा येतो आणि गेले 4 दिवस न असल्यामुळे आमचा साठा जो होता नॉर्मली तो आता संपत आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.